मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. या अभंगाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात, ब्रह्मांडाचा धनी म्हणतात. आणि या ब्रह्मांडाचा धनी संतांनी ऋणी केलाय. ऋण या शब्दाचा अर्थ कर्ज. या संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे, देवाकडे कर्ज आहे. तो संती केला ऋणी. आणि ज्या वेळेला एखादं कर्ज असतं ते कर्ज फिटत नसतं, म्हणून समोर ज्याच्याकडनं कर्ज घेतलंय, ज्याचं ऋण आहे, तो समोर भेटल्याच्या नंतर माणूस बेचैन स्थितीमध्ये कोण्या अवस्थेला जाईल सांगता येत नाही. म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. ते कर्ज फिटत नाही याच्याकरता जगाचा मालक त्या संतांच्या आजूबाजूला नाचतोय. नाचतोय या शब्दाचा अर्थ त्यांची सगळी पडलेली कामं करतोय. रात्रंदिवस संतांच्या बागेपुढे आहे. वाहे अंगे आपुलिया. जे काही कामं असतील ती स्वतःच्या अंगाने स्वतः करतोय जगाचा मालक. तिसऱ्या कडव्या साकडे पडून दी काही व्यथा. साकडं म्हणजे अडचण, संकट. जे काही भक्तावर नाना प्रकारची एखादी संकट असेल, एखादी अडचण असेल, साकडे पडून दी काही व्यथा, काही दुःख असेल, ते आपुलिया माथा ओढवी. आदा कदा संतांकडे हे असेल ते स्वतः जगाचा मालक आपल्या स्वतःच्या डोक्यावर ओढून घेतो. हा तिसऱ्या कडव्याचा अर्थ. एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, संत त्रिलोक्यात मुकुटमणी आहेत, शिखामणी आहे. एखादा गावापुरता शहाणा असेल, एखादा तालुक्यापुरता शहाणा असेल, काही नालायकांनी देशापुरतं एखाद्याला डोक्यावर घेतला असेल, हा तितक्यापुरता असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा सद्गुरु नामनिष्ठ मुक्त कैवल्य जगदानंद कंद जगतपती विश्वाच्या मालकाच्या भजनामध्ये अख्खं जीवन ज्यांनी काटलं, अशा महान नामधारकांच्या आठवणीचा सोहळा. आदरणीय, पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरु भगवान बाबांच्या आठवणीचा हा सोहळा. त्याच उकोक्तीला पोषक असणारी महान विभूती सद्गुरु वामन भाऊ यांच्या आठवणीचा सोहळा गेल्या 25 वर्षापासनं हे कंडारी नगरीतील ग्रामस्थ मंडळी करतात. आणि याही वर्षी 25वे वर्ष इतक्या जोमानं, इतक्या श्रद्धेनं, जशी मोठ्यात मोठी व्यक्ती आपल्या मुलीचं लग्न किंवा एखादा समारंभ मोठ्या श्रद्धेने पार पाडतो, तितक्या गोड शुद्धांतकरणाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने हा 25वा रौप्य महोत्सव तुम्ही कंडारीकर मंडळी पार पाडता. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रमाण करतो. मोठ्या श्रद्धेने गेल्या वर्षी मला आमंत्रित केलं. आदरणीय आमचे बळीरामजी महाराज या सप्ताहाचं नेतृत्व सांभाळतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गोड प्रेरणादायी व्यक्तिमत्वानं सुंदरसा चालत असलेला हा गोडसा सप्ताह, ज्ञानदान अन्नदान सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये आजच्या दिवसाची माझ्यासारख्या अल्पज्ञानी बाळूला आज ती सेवा आलेली आहे. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तितका बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला राहिला प्रश्न नंतर कोणी इचकू नये त्याच्याकरता आता मीच सांगतो. माझं काही बसायचं वय नाही आणि खरंच काही दुखत नाही. सकाळी भोगीच्या बायकोनं भाकरी केल्या तिळं लावून, त्या कच्चून भोगीच्या भाकरी खाल्ल्या. काही दुखत नाही, पोट दुखत नाही, डोकं दुखत नाही, हातपायही दुखत नाहीत. पण 15 दिवस झालं काय झालंय, चलत गेलो 20 किलोमीटर गेलो तरी दुखत नाही, उभं राहिलं तरी दुखत नाही. पण स्थिर उभं राहिल्याच्या नंतर उजवा पाय अचानक हालायला लागलाय. डॉक्टरांनी सांगितलं कुठेतरी गॅप आलाय. इतके पाकिटं घेऊन बी गॅप भरणं म्हणल्यावर मलाच काळजी वाटायली. विठाला विठाला विठाला
एखादा खड्डा असेल त्याच्यात 10-5 टोपले माती टाकल्यावर ते खड्ड्याचा गॅप भरून निघतो. इतका महाराष्ट्र फिरूनही गिरगावकराच्या तंगड्यात गॅप आहे म्हणल्यावर आता कितीक वाढ होतीच कळणं. यायला पैसे आहेत, यायला पैसे आहेत, मला पैसे आहेत, तुम्हाला काय? खरं तर तुमचं वर्णन करायला पाहिजे. दुकानात वस्तू किती महागाईची त्याच्यापेक्षा गिराईक आहे का हे सांग. एक जण म्हणला 5 कोटीचं दुकान आहे, गिराईकच नाही, बस वस्तू चाटीत. काय करतो त्या वस्तूला? एक जण म्हणला मला सगळे गाथे पाटीत, पण मग कोणी ऐकतच नाही. म्हणलं तू येड्या बाबळीत बस. वक्त्याला सर्वात मोठी गिराईक, दुकानदाराला किंमत आहे गिरायकामुळं आणि वक्त्याला किंमत आहे श्रोत्यामुळं. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणले, प्रभू तुम्ही महेशाची अमृती, तुम्ही भगवान शिवशंकर स्वरूप असणारा श्रोतावर्ग स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करून, स्वतःचं डिझेल पेट्रोल जाळून अशा थंडीमध्ये वाऱ्यामध्ये ह्या सगळ्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही इतक्या श्रद्धेने इथपर्यंत आलात. मनपूर्वक वारकरी या नात्यानं नाक घाशेपर्यंत तुम्हाला प्रणाम. मी करतोय नवल नाही, ज्ञानोबाराय करत होते. गिरगावकर कोण्या झाडाचा पाला आहे? विठाला विठाला कसा सुंदर मंडप हालायलाय. 4-5 वर्ग शिकलेल्या जरा भूषणात आलतं, ते म्हणला मी देवाला मानित नाही. मी म्हणलं कर्ण वार बन, हवा गेली सगळ्या बोकडाईतून. हा त्या बापाची जहागिरी आहे सुंबळ्या. तू 4-5 पुस्तकं शिकला म्हणजे लय शहाणा झाला रे. हे झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप नालाय का? तू मानित नाहीस, तुला येशीतून एके दिवशी न्यावाच लागणार आहे. लय काही काही रगील भेटतेत ना. हे आम्ही देवाला मानित नाही, नको मानू तोत्र्या. एके दिवशी थुत्तर वाकडं करून जाशील. नको मानू तू, नको मानू, नको मानू. 15 दिवस सूर्यदर्शन झालं नाही. होतं का नाही? मागच्या 15 दिवसात थेंब पडणं गेला. असं वाटत होतं गावाची गाव वाहून जातील असा आभाळ. हो, ज्या आधी ज्यावाऱ्या निसाल्या का त्या पानपिशा झाल्या. इतका आभाळ. गव्हाचं कस झालं सांगू का? मी या ईदभर आणि दाढी फुटभर इथंच गहून ते निसले. हो, मी बी पेरला 9 एकर. गडी म्हणला लवकरच निसवाला. मी म्हणला असू ती सगळ्याचाच निसवाला आपला बी. कशाने माहिती आहे? हे आभाळानं कोणात ताकद येते? किती ज्ञानाचे कोंबडे एका जाग्यावर झाल्यावर गारा पडला असता नाही. ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. पडलं 4-5 दिवसापासून पुन्हा ऊन सुरू झालं. कोणात ताब्यात आहे? त्या विटेवरच्या मालकाच्या. मग ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो संती केला ऋणी. नाथांना एक जणांनी प्रश्न केला. मला असं वाटतं शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला बळीराम बाबा बोलतोय त्यार ती बी नशीबवान असन हो. एकनाथ महाराजांना बोलायला भेटतंय त्याला. नाथ बाबा म्हणे तुम्ही म्हणता संती केला ऋणी, देवाकडे काय कमी हो? तो लक्ष्मीचा मालक आहे, तो सत्यभामेचा मालक आहे. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.5 क्विंटल सोनं देणारा रोज. नीट ऐका, रोज सोनी देत होता. सोनं 22.5 क्विंटल सोनं रोजची रोज एक मणी देत होता. तो मणी भगवंताच्या पत्नीनं माहेरातून आणला होता. माहेरातून शेजारणीनं आमच्या महाराजनीला बिबे दिले. ते फुलं 90 रुपये किलो विकले. 90 रुपये किलो ते बिब्याची फुलं. तर ते फुलं दिल्याच्या नंतर आमची पोरायची माय म्हणली, बाई मला उद्या सक्रातीला बिब्याची फुलं दिले, बिब्याची फुलं दिले. खाली ठेवून बोलावं ना.
तसेच हातात उजव्या हातातले डाव्या हातात घेतले. बाई म्हणलं कोण दिले? त्या काकून दिले. बाई काय त्याचं. आणि 1.5 घंट्यात तो होटो खपक्या झाले. तिच्या लक्षातच आलं नाही बिबेला तेल आहे म्हणून. तर मी म्हणलं वांद्याला जायचं की नाही मंदिरात? बाई ना असं थोबाड घेऊन कसं जा. त्या बिब्याच्या वाफाऱ्यानं तिचं तोंड सुजलं तरी त्या बाईचं वर्णन करायली. तरी त्या बाईचं, या बाईनं 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी आणलाय. काय बाई असेल अधिकारी, कल्पना करा ना. ती जगाच्या मालकाची धर्मपत्नी सत्यभामा. कोणाला भिकारी आणि कोणाला श्रीमंत करायचंय हे जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. श्रीरामभाऊ काम केल्यान माणसं मोठे झाले असते तर आम्हाला श्रीमंत झाले असते आणि आडत दुकानदार बराशी खांदायला गेले असते. प्रारब्ध लागतं, नशीब लागते. काम करत जावं. मी त्याबद्दल नाही बोलणार. काम करायचे उद्योगाचे निमिषे विरोधात नाही बोलणार. आहे की नाही तनपुरे बाबा? भाग्याचे नाही पडशे, उद्योगाचे नाही, संपत्ती येत अपेशे. ज्ञानेश्वरीची इथं काय ताण नाही याचा. उजडूस तर कीर्तन सोडायचं नाही. प्रारब्ध प्रारब्ध योग हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी जगाच्या मालकाची पत्नी आहे. आणि तो संतान कुंडरून घेतोय ना बाबा, शंका आहे आम्हाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा एका माणसाचे 5 कोटी बँकेत होते पण रविवार होता आणि पोरीचं बाळात पण आलं. डॉक्टरनं सांगितलं शिजर करायचं, 50,000 रुपये पाहिजे. रविवार आहे, तेव्हा ATM नव्हते. शेजाऱ्याची मसडी इकली, त्याला 1.5 एकर रान होतं. मसडी इकून घरी आला. ज्याचे 5 कोटी बँकेत येत ते मोठा किती असेल कल्पना करा. पण रविवार असल्यामुळं बँकेत जाता येत नव्हतं. शेजाऱ्याची मसडी इकली, याच्याच बांधाव चारीत होतं. आणि त्याची मसडी इकली आणि सांगितलं, अण्णा तात्या जी काही पैसे आहेत का? मालक दुपारात मसडी इकली, हे 70,000. 5 कोटी बँकेत आहेत, काय कामाचे? 1.5 एकरवाल्याचे 50,000 कामी आले. नाथांनी सांगितलं वेळेला महत्व असतंय. जगाची मालकीन लक्ष्मी जगाच्या मालकाची धर्मपत्नी आहे. एवढं मोठं सोनं आणणारी सत्यभामा जगाच्या मालकाची पत्नी आहे. पण जगाच्या मालकाला सुद्धा एके दिवशी कर्ज घ्यावं लागलं. तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत होता, त्याच्याकडून घेतलं. धन कोणाचे रे? असं धन कुबेराचं. कुबेराचं द्रव्य आहे, विश्वाच्या मालकाने घेतलंय. कालची जी एकादशी गेली का मागची, ह्या मागच्या एकादशीला ब्रह्ममहोत्सव असतो तिरुपतीला. ब्रह्ममहोत्सव कालच्या एकादशीला आणि द्वादशीला कालच्या ब्रह्ममहोत्सव. या ब्रह्ममहोत्सव याच्याकरता भरवलाय, सर्व देवता एकत्रित करून भगवान बालाजी भगवंताने त्या कुबेराचं द्रव्य परत करण्याचा न्याय त्या दिवशी ठरवला. म्हणजे जगाच्या मालकानं कुबेराकून द्रव्यभूषण घेतलंय. तर समोरच्या व्यक्तीनं शांती ब्रह्म नाथबाबाला सांगितलंय, कुबेरे देव केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी आणि कुबेरे केला ऋणी आजमानानं. महाराज म्हणले ते नाही म्हणणार. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. तर समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज भौतिक श्रीमंतीत तुम्ही एकटे जर सोडून दिले तर बाकीच्या सर्व 18 संतांना 17 संतांना संध्याकाळची खाण्याची पंचायत होती. तुम्ही एकटे होते. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.